मंडळी नमस्कार. मी ग्रामपंचायत सदस्य किराट. आज सध्या ग्रामपंचायत किराटच्या खडकीपाडा ह्या भागामध्ये आम्ही पाहणीसाठी आलेले आहेत आणि आपल्या काल म्हणजे 23/7/2026 रोजी जे धामणी डॅमचं जे पाणी सोडलेलं होतं त्या पाण्यामुळे बहुतांश किराट गावातील बहुतांश घरं म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त घरं ही पाण्याखाली गेलेली होती. आणि आज ह्या ठिकाणी पाहणीसाठी आल्यानंतर असं स्पष्ट दिसतं की ह्या घरांची पूर्णपणे अवस्था ही बिकट आहे. कमीत कमी 10 ते 15 फूट पाणी प्रत्येक घरामध्ये शिरलेलं होतं आणि घरातील ज्या जीवनावश्यक वस्तू होत्या त्याच्यामध्ये लहान मुलांचे कपडे असतील किंवा मोठ्या माणसांचे कपडे, बिछाने असतील. त्याच्या व्यतिरिक्त त्या लोकांनी पूर्ण वर्षभर जो तांदूळ साठवून ठेवलेला होता, भात ठेवलेलं होतं, त्याच्याने त्यांचा निवारा होणार होता, ते पूर्णचे पूर्ण ते भात पाण्यामुळे वाहून गेलेला आहे. आणि आजची अशी परिस्थिती आहे की त्या मुलांना शाळेत जाण्यासाठी पुस्तके नाहीत, वह्या नाही आहेत, पेन नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांची जी कागदपत्रं आहेत त्याच्यामध्ये आधार कार्ड झालं किंवा रेशनिंग कार्ड झालं किंवा इतर जी महत्त्वाची कागदपत्रं आहेत तीसुद्धा वाहून गेलेली आहेत. आणि त्या घरांची अशी परिस्थिती आहे की त्या घरामध्ये कमीत कमी आता राहण्यासारखं सुद्धा घर राहिलेलं नाही आहे. तर ही अतिशय बिकट परिस्थिती झालेली आहे. पत्रे तुटून गेलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या ठिकाणचे जे शेतीसाठी त्यांनी जे अवजारे खरेदी केलेली होती, खत खरेदी केलेलं होतं, ते सुद्धा ह्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे. तर अशी परिस्थिती ह्या ठिकाणी झालेली आहे. तुम्हाला जर एक एक्झाम्पल बघायचं असेल तर आम्ही पाठीमागे हा तांदूळ दिसतो, तो ह्या लोकांनी आज इथे सुकत ठेवलेला आहे. पण अशी परिस्थिती आहे की तो सुकणार सुद्धा नाही आहे. तर एवढी वाईट परिस्थिती आहे. मी एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपल्या बोईसर भागातील म्हणजे आमचा हा किराट गाव हा सूर्या नदीच्या बाजूला आहे आणि नागझरीच्या जवळपास. मंडळी, ह्या ठिकाणी मी ही व्हिडिओ काढण्याचं जे तात्पर्य आहे की आपल्या भागामध्ये बहुतांश ज्या NGOज आहेत किंवा ज्या संस्था आहेत किंवा जे आपले जे दानशूर व्यक्ती आहेत, त्याच्याबरोबर ज्या बोईसर MIDC मधील ज्या बहुतांश मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्या सर्व कंपन्या किंवा इतर सर्व जे संस्थांना मला विनंती करायची आहे की तुम्ही जी अत्यावश्यक मदत आहे, जी ह्या गरजू लोकांना खरंच गरज आहे त्यांचं एक दैनंदिन जीवन सुरळीत आणण्यासाठी, तर तुम्ही तात्काळ मदत करावी अशी विनंती आहे. आम्ही आमचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवर देत आहे. तुम्ही लवकरात लवकर म्हणजे आज 24 तारीख आहे, उद्यापर्यंत जर मदत मिळाली तर खूप चांगलं होईल. कारण की ह्या लोकांना सध्या आज खायचं काय आणि उद्याचा दिवस कसा काढायचा हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे. धन्यवाद.